आतमध्ये पाहू शकाल आणि खऱ्या अर्थानं वानिवली टीम वरती असणारा सुरेश दादा पाटील यांचं प्रेम आणि त्या प्रेमाखातर या स्पर्धेला ते दाखल होत आहेत. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाजीच्या पटलावरती धारणी एक्सप्रेस गणणारा हा खेळाडू ज्यानं अनेक स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल ॲव्हरेजनं ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन सचिन रमेश तेंडुलकर आणि गौतम गंभीरच्या स्टाईलनं ज्या पद्धतीनं इंडिया संघ मैदानात उतरायचा त्या पद्धतीची रेलचेल घेऊन या ठिकाणी वानिवली टीम धारणी टीमच्या अगेन्स्ट मॅच नंबर 2 डे क्रमांक 4 आपल्या समोर होत आहे. रिप्रेझेंट या मॅचचा पहिला बॉल मचिंद्र रसाळ घेऊन येईल. फुल टॉस या ठिकाणी चेंडूच्या मेरिटनुसार हा फटका लॉंग ऑफच्या दिशेनं सिंगल कन्वर्ट होईल. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये घडत असताना क्षेत्ररक्षक रोशन पाटील खरतर खराब कामगिरी आणि वानिवली टीमच्या धावसंख्येवरती अंक लागला जातोय. 4 रन्स डीजे लाव गाणी तुझी. बर्बाद स्वतःचं डोकं वापरा दुसऱ्याच्या ताकदीचा वापर करा हे चित्र अजमावलं वानिवली टीमनं मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार. अकोट पद्धतीचा चेंडू गती परिवर्तन होतं. मोठा फटका एक्झिक्यूट करण्यासाठी प्रयत्न साकारित केले होते. ऑन स्ट्राईकला तुम्ही जयेश आहेत स्ट्रायकर एंड वरती. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्नशील होते त्यावेळेस तुमचा स्टान्स थोडासा अक्रॉस राहिला आणि बॅट तुमच्या हातामध्ये फिरली आणि त्यावेळेस मोठा फटका खेळण्यापासून तुम्ही वंचित राहिले. डॉट बॉल आला चौकारानंतर. समोरच्या विभागामध्ये हा फटका आणायचा होता. बॅटीच्या आतील भागाला हा चेंडू लागला. त्यानंतर ऑन साईडला मिडॉनच्या दरम्यान हा चेंडू एकेरी धावसंख्येच्या बरोबरीनं जयेश थोरवे खेळतोय. 3 चेंडू फेस करत असताना 5 ही धावसंख्या टीमची एकूण धावसंख्या पहिलं षटक प्रगती स्थानावरती असताना बिनबाद 5 अंकांवरती पाहायला मिळते. मचिंद्र रसाळ हा खेळाडू गोलंदाजीच्या पटलावरती आहे आणि यावेळेस तुम्ही पाहताय राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे. शरद मुसळे ऑन साईडला पिक करणारे बॉल तुम्ही पाहता. जरा स्क्वेअर ऑफ द लाईन असेल त्यानंतर कव्हर्समध्ये असेल त्यानंतर वीरेंद्र सेवक स्टाईलनं डीप पॉईंट आणि पॉईंटच्या मधून अगदी चेंडू षटकारासाठी असतील या पद्धतीचे नेत्रदीपक फटके अगदी लाजबाब खेळणारी फटकेबाजी पाहायला मिळते. आदरणीय सन्मानित खऱ्या अर्थानं जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस रायगड सुरेश दादा पाटील यांना आपण व्यासपीठावरती पाहता. आदरणीय सन्मानित नंदकुमारजी जांभूळकर साहेब उद्योजक वडगाव विभागातील आहेत त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. त्याच पद्धतीनं वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सध्याच्या घडीतील सामाजिक कार्यक्षेत्रातील उदय नाव आहे संतोषजी ठोंबरे साहेब. त्याच पद्धतीनं माजी सदस्य वडगाव ग्रामपंचायत उमेशजी ठोंबरे साहेब आणि त्याच पद्धतीनं सातत्याने मी या नावाचा उल्लेख करेन कारण सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रामध्ये सुरेशदादा पाटील यांच्यासोबत अगदी खांद्याला खांदा लावून काम करणारं हे नाव नंदकुमारजी पाटील साहेब यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. या स्मृती ट्रॉफीमध्ये करूया कारण ज्या वेळेस जिथे कमी तिथे सुरेशदादा पाटील आणि नंदकुमारजी साहेब आपल्याला पाहायला मिळत असतात. कारण गोरगरिबांच्या जनतेसाठी मी लढेन सामान्यांच्या हक्कासाठी हे ब्रीदवाक्यच घेऊन खऱ्या अर्थानं हे व्यक्तिमत्व लोकांसाठी झटताना पाहायला मिळतं. कारण वाड्या वस्त्यामध्ये काम करणारे हे व्यक्तिमत्व खरं तर लोकांच्या जनसमाजासाठी जनसेवक म्हणून मी काम करतोय हे चित्र अनेक ठिकाणी आपण पाहताय. मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली. शरद मुसळे आणि जयेश थोरवे या जोडीनं धावसंख्या पोहोचून ठेवली पहिल्या षटकानंतर 13 या अंकांवरती. आमचे समालोचक मित्र रोहन गावडे यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. रोहन या आपण आपल्याला यानंतरचा आजचा संपूर्ण दिवस पेलायचा
सांभाळायचा आहे, संपूर्ण दिवस सांभाळायचा आणि या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आपला हातभार लागणं फार महत्त्वाचं आहे या आपण व्यासपीठावरती. कारण यानंतर आम्ही 2 नंतर या स्पर्धेला विराम करणार आहोत, थांबणार आहोत या स्पर्धेमध्ये 2 वाजता. आपण विनंती करूया पंचांना की खेळाडूंना जास्त टीम मीटिंग्स घेऊन देऊ नका. फायनलचा डे आहे, कारण जर 3 नंतर जर दुसऱ्या फेरीतील सामने पूर्ण झाले नाहीत तर कदाचित 2-2 किंवा 1-1 षटकाचे सामने आपल्याला खेळवावे लागतील आणि त्या पद्धतीचा निर्णय आमच्यापर्यंत आयोजक पोहोचवत आहेत. ही खेळाडूंना विशेष सूचना या ठिकाणी असेल. गोलंदाजीच्या पटलावरती राज दुर्गे हा खेळाडू आपण पाहता. षटक क्रमांक 2. बैठक फटका, स्क्वेअर ऑफ द लाईन, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं, चेंडूवरती शेवटपर्यंत नजर, एकाग्रता कमी, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून वानेवली टीमच्या धावसंख्येला बढती मिळेल 6 अंकाच्या दिशेनं. ऑन स्ट्राईक वरती जयेश तोरवेच्या बॅट मधून येतोय हा तडाखेबंद षटकार. डीजे लाव गाणी तुझ्या. या ठिकाणी अशोकजी धुरके येतात, त्यांचं देखील आपण वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. खोलवर टप्प्याची गोलंदाजी ऑन साईडला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगान येतील आणि या ठिकाणी झेल संपादित केली जाईल. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर येतीय फलंदाजाला माघारी परतण्याची सक्षमरित्या कामगिरी क्षेत्ररक्षणाची दमदार फलंदाज होतोय जयेश तोरवे हा खेळाडू. 5 चेंडू 11 धावांवरती बाद. प्रतीक खैरमोडे इनॅट नंबर 3 वरती दाखल होतील. अगदी चेंडूच्या मेरिटनुसार फटकेबाजी करण्याची कला या खेळाडूकडे आणि ज्या वेळेस जयेश थोरवे बाद झाल्यानंतर इनॅट नंबर 3 वरती हा खेळाडू दाखल होतो. मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या गतीचा अगदी पुरेपूर वापर, एकेरी धावसंख्येच्या मदतीनं षटकाची 22च्या स्वरूपानं ही धावसंख्या पुढे सरकली जाते. धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोरख रसाळच्या विपक्षात आपण पाहतो जयेश तोरवे ही लढत, वानेवली विपक्षात धारणी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला धारणी टीमनं आणि प्रथम बॅटिंगसाठी येणाऱ्या वानेवली टीमच्या धावसंख्येवरती आपण पाहता दुसरं षटक प्रगती स्थानावरती असताना 20 धावा पाहायला मिळतात. सातत्यानं क्षेत्ररक्षणात निखिल सर बदल केला जातो, कारण राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे. अशा वेळेस दडपण हे गोलंदाजीवरती पाहायला मिळेल. मात्र ज्या बाजूने आता राज दुर्गे गोलंदाजी करतोय ना, त्या बाजूने इकॉनॉमिकल ॲव्हरेजची गोलंदाजी, विकेटची पडझड हे चित्र पाहायला मिळतं. अशा वेळेस संत आणि सावध सुरुवातीनं वानेवली टीमनं मैदानाच्या आतमध्ये खेळ साकार करणं गरजेचं आहे. समोरच्या विभागाचा मिसटायमिंग फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज, अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर आणि फलंदाज आघाडीचा शरद मुसळे होतो या चेंडूवरती झेलबाद. मच्छिंद्र रसाळच्या पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतरचे 2 चेंडूवरती सिंगल, त्यानंतर चौकार आणि शेवटच्या बॉलवरती चौकार. 13 धावा कुठल्या पहिल्या षटकामध्ये सलामीच्या जोडीनं. मात्र गोलंदाज राज दुर्गे पुनरागमन करून देतोय या ठिकाणी वानेवली टीमच्या अगेन्स्ट खेळताना. आपलं
संघाला आतापर्यंत 4 चेंडू फेकले असावेत आणि या 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश संपादित केलं जात आहे. आतापर्यंत इकॉनॉमिकल ॲव्हरेजचं हे षटक पाहायला मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, मिडल ऑफ द लाईन, ऑन साईडला फटका, मिड ऑन मधून लॉंग ऑन मध्ये जाईल तोपर्यंत या चेंडूवरती एकेरी धावसंख्येचा कार्यकाळ राहिला. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 21 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. आघाडीची दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी प्रतीक खैरमुळे 3ऱ्या क्रमांकावरती आणि 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला, तर वैभव हा खेळाडू मैदानावरती. राज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड विकेट. खोलवर टप्प्याची ही गोलंदाजी, फुलटॉस होता, ऑन साईडला फटका, फिल्डर त्या ठिकाणी आहेत. थोडंसं फंबल, ज्या ठिकाणी एकेरी धावसंख्या होती त्या ठिकाणी दुहेरी धावसंख्येचे संकेत. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी कंप्लीट होत आहे. 11.50च्या सरासरीनं 2 गडी गमावल्यानंतर 23 लॉस ऑफ 2 विकेट्स ही धावसंख्या आपण पाहत आहे. जाऊया आपण संगीत विभागाकडे. डीजे लाव गाणी तुझे. माजी उपसरपंच, त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष आणि त्याचबरोबर सुरेशदादा पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आम्ही आयोजक कमिटीला विनंती करतोय आपण या ठिकाणी संपन्न करावा. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धा कायम स्मरणात राहावी यासाठी अतिथी वर्गाला या ठिकाणी सन्मान चिन्हानं सन्मानित केलं जाईल. मंचावरती आपण पाहता संपूर्ण आयोजक कमिटी सुरेशदादा पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतात. वडगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव अगदी सुनीलजी तटकरे साहेब यांचे अगदी विश्वासाचे नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख या रायगड विभागामध्ये आहे, ते नेतृत्व व्यासपीठावरती त्यांचा शुभ सन्मान इसांबेतील प्रतिष्ठित नागरिकांच्या माध्यमातून केला जातोय. साहेब, आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची जे शोभा वाढवली त्या वतीनं आपला मनपूर्वक स्वागत. गोलंदाज क्रमांक 3 तन्मय, समोरच्या विभागामध्ये हा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेटून जाईल 4 या धावसंख्येसाठी. आमची जी छोटी मुलं अगदी या स्क्रीन समोर आहेत त्यांना आम्ही विनंती करून कृपया करून तिथून बाजूला हटा. मित्रांनो, आपल्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था केली आहे बाजूला, त्या मंडपात जाऊन आपण बसू शकता. पहिल्याच बॉलवरती येतोय तन्मयच्या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 धावा फलकावरती. आडव्या साईडना बॉल, ऑन साईडला आधीच बॅकफुटला गेले होते, त्यानंतर फुल लाईन डिलिव्हरी. हा फटका जर एक्झिक्यूट करताना तुमचा स्टान्स अगदी पुढे आला असता, पाठीमागचा पायचा अक्रॉस राहिला असता आणि त्यानंतर या चेंडूला तुम्ही फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला असता, बॅट पाठीमागच्या बाजूला फिरवली असती निखिल सर, तर निश्चित स्वरूपानं बॅकवर्टला तुम्हाला चौकार अनुभवायला मिळाला असता. मात्र तसं काही घडलं नाही. डॉट पर्सेंटेज चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. फुल लाईन पद्धतीची चेंडू. मात्र पंचांनी या चेंडूला नो घोषित केलं. अगदी पाय अगदी थोडंसं पुढे रिलीज झाला. आत्मविश्वास घातकी ठरला जातो की काय, त्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये घडलं जात आहे आणि एक एक्स्ट्राची धाव फलकावरती वधारली जाईल. 27 नंतर हा खराब चेंडू आणि त्यानंतर ही धाव एक वाढली जाईल 28 या अंकांवरती. नो बॉल म्हणजे नो नंतर फिट आणि आत्मविश्वास दुगुणित करणारी फलंदाजी वानिवली टीमच्या धाव फलकावरती वधारली जाईल का. ऑन स्ट्राईक वरती आहे वैभव, ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय अनेक मैदानावरती चांगली फलंदाजी पाहिली आहे ती वानिवली टीमसाठी. मात्र चर्चा घडली मच्छिंद्र रसाळ सोबत, तन्मयची ही चर्चा फायदेशीर ठरेल का.
चांगला चेंडू आणि त्यानंतर योग्य लाईन योग्य टप्पा आणि हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातात विसावला जातं. मार्गदर्शन ना फार महत्वाचं असतं युवा खेळाडूंना. हे मार्गदर्शनच तुम्हाला यशस्वाच्या अंकपटलावरती नेण्यासाठी प्रयत्नशील ठरतं. तन्मय हा धारणी संघाचा युवा खेळाडू, त्याच्याकडून चुका घडल्या आणि त्यानंतर मार्गदर्शक खेळाडूनं चर्चा घडवली आणि त्यानंतर डॉटबॉल आपण पाहिला ज्या चेंडूवरती मोठ्या फटक्यासाठी प्रचलित होते वानिवली संघाचे खेळाडू. मात्र डॉट बॉलनं पुनरागमन करून दिलंय तन्मय आणि त्याच्या संपूर्ण धारणी टीमला. धावसंख्या तुम्ही पाहताय 28 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गडी गमावल्यानंतर 28 धावसंख्या. षटक क्रमांक 3 प्रोग्रेसवरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. खोलवर टप्प्याची ही गोलंदाजी अगदी काम आठवण करून दिली लसित मलिंगा, जसप्रीत बुमराह, जहीर खान आणि त्यानंतर धारणी संघाचा हा तन्मय लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानावरती सांगून देतोय. हम भी किसी से कम नाही आहे. चुका घडल्या जातात ज्यावेळेस ते प्रयत्न केले जातात आणि प्रयत्न त्यावेळेसच केले जातात ज्यावेळेस आत्मविश्वास हा दुगुणित होतो. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. खोलवर टप्प्याची गोलंदाजी पुन्हा एकदा भरकटली जाते मैदानाच्या आतमध्ये. पंच सांगतायत की तुझ्यामध्ये क्षमता आहे, त्या क्षमतेला पारिजात गोलंदाजीसाठी प्रयत्नशील राहा, अन्यथा तुझ्यावरती बळकट होऊन फलंदाजी ही आक्रमणाच्या धारेनं तुझ्यावरती लोटली जाईल. अवांतरच्या स्वरूपाने धावसंख्या पुढे सरली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. तन्मय पुन्हा एकदा सज्ज. बॅकफुटला जाऊन हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, मात्र यावेळेस अजून एक खराब चेंडू. परंगे सर सांगतायत वारंवार खराब चेंडूच्या दिशेने धाव फलक पुढे सरकलं जात आहे. धाव फलक जाईल 1 अंकाच्या पुढे ना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 अंकांवरती. अशा वेळेस लाईन चेंज करावी, टप्पा चेंज करावा. तुम्ही जर मिडल ऑफ द लाईन चेंडू ठेवताय, तो जर ऑफ स्टिक वरती येतोय, फलंदाज बॅकफुट वरती येतोय, अशा वेळेस डाऊन द लेग साइड चेंडू टाकावेत, डॉट बॉल से चेंडू फेकावेत. बैठक फटका ऑन साइडला रिलीज केला बॉलला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, नजर चेंडूवरती शेवटपर्यंत एकाग्रता कमी आणि त्यानंतर नवसंजीवनी मिळवणारा वानिवली टीमच्या धावफलकावरती येतोय. या तिसऱ्या षटकाची समाप्ती करणारा हा चौकार. तर गोलंदाज आमचे म्हात्रे साहेब या ठिकाणी येतात, त्यांचं आम्ही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. खऱ्या तर ते नाईट करून आला असावेत म्हणून या स्पर्धेमध्ये थोडंसं उशिरा येतात, त्यांचं आम्ही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मात्र अनुभवातूनच निखिल सर माणूस शिकला जातो आणि अनुभव ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस तो खेळाडू अगदी भक्कमपणे मैदानाच्या आतमध्ये रोशन कामगिरी करत असतो. युवा खेळाडू आहे, त्याला साथ द्या, निश्चित स्वरूपानं तो या यशाच्या पटलावरती जाण्यासाठी प्रयत्न धारणी टीमसाठी करेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये वैभव काय आउटस्टँडिंग प्रेझेंट करतोय. 3 बॉल डॉट खेळलेत, 2 चेंडूवरती चौकार तर 1 चेंडूवरती चांगला फटका. हा खराब चेंडू आणि त्यावरती आलेला अतिरिक्तचा हा चौकार म्हणजे 1+4 या चेंडूवरती मिळतात. टोटल बॅटिंग करणाऱ्या वानिवली टीमला 5 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी कंप्लीट होतं. पहिल्या षटकात धावसंख्या 13, दुसऱ्या षटकात धावसंख्या 10 आणि या षटकामध्ये अवांतर चेंडूची रेलचेल पाहायला मिळाली, अतिरिक्त बोनस धावा पाहायला मिळाल्या आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 अंकांवरती. अतिथी वर्ग येतात या ठिकाणी वानिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय सचिनजी थोरवे आणि त्याचबरोबर भगवानजी देवकरे या अतिथींना आम्ही विनंती करू आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती यावं. त्याच बरोबरीनं आम्ही भाऊ दुर्गे साहेबांना विनंती करू आपण अतिथी मंचावरती यावं. ज्या वेळेस धारणी टीमची मॅच असते ना त्यावेळेस भाऊजी दुर्गे साहेब
हे अतिथी निश्चितपणानं आपल्या संघासाठी येत असतात. धावसंख्या पोहोचली 39 39 13.00च्या सरासरीनं मच्छिंद्र हे धावसंख्या पुढे सरकतीये वानिवली टीमची, कारण पहिल्याच मॅच मध्ये 63 धावसंख्या जमवली अंबिका चौक टीमनं. म्हात्रे सरांचा आम्ही उल्लेख केला. निखिल बाबर सर हे नाव आता रायगड मध्ये प्रचलित आहे, कारण जिथे कमी ना या व्यासपीठावरती ती हमी अगदी निखिल बाबर सर पूर्ण करत असतात. गोलंदाजीच्या पटलावरती बॉलक निशांत गोलंदाजीच्या पटलावरती येतो. युवा गोलंदाज आहे धारणी टीमचा हा. या वर्षीच्या मोसमामध्ये चांगली गोलंदाजी या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातं. पंचांनी सांगितलं हा चेंडू खराब आहे. 3 षटकानंतर धावसंख्या होती 39. या बॉलवरती खराब चेंडूच्या प्रतीक्षेनंतर धावसंख्या पोहोचली 40 अंकांवरती. भाऊ दुर्गेजी साहेब यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा राईट आर्म विकेट. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, फक्त दिशा दिली, ताकदीचा वापर नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक यावेळेस फलंदाज होईल प्रतीक खैरमोडे. हा झेलबाद डीजे लावगाली. नवीन बॅट्समन एट नंबर 6 वरती दाखल होईल. 5 वरती दाखल होईल कौशल थुर्वे. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. मात्र इनॅट नंबर 4 वरती दाखल झालेला वैभव, अगदी हा खेळाडू जर पाहिला ना तर 7 चेंडू खेळतोय, 8 चेंडू खेळतो आणि त्यामध्ये 2 चौकार 1 सिंगलच्या मदतीने 9 धावसंख्येचं योगदान राहत आहे. हे डॉट पर्सेंटेज आहे तुमचे 4-5 जे चेंडू आहेत ना त्या 4-5 चेंडूवरती सिंगल्स डबल जर आल्या असत्या ना तर धावसंख्या तुम्ही वेगळ्या चित्रामध्ये अनुभवली असती. आणि हे डॉट पर्सेंटेजचे चेंडू कदाचित दुसऱ्या डावामध्ये तुमच्या गोलंदाजांना थोडंसं कमी पराभवाच्या छायामध्ये ढकलतात की काय हे चित्र पाहायला मिळतं. म्हणून पहिल्या डावामध्ये खेळत असताना सिंगल्स डबलला देखील प्राधान्य देणं फार गरजेचं आहे. गोलंदाज 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. निशांत अगदी मुंबई पुणे या हवेच्या एनकडून आपण पाहताय गोलंदाज सज्ज. खोलवर टप्प्याची गोलंदाजी अगदी निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर आहे ती 40 अंकांवरती. या षटकातील आतापर्यंत गोलंदाजांना 3 चेंडू फेकलेत, त्यामध्ये एका खराब चेंडूचा समावेश आहे. म्हणजे या षटकातील फक्त 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 40 रन्स 40 धावा. ऑन साइडला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अनुपस्थित आणि त्यानंतर मिळेल्या वानिवली टीमच्या धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकेल 4 अंकानं. धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं जात आहे. 44 44 ही धावसंख्या ऑन स्कोर. फुल टॉस ऑन साइडला फटका जाईल लॉंग ऑन सीम स्क्वेअर ऑफ द लाईन. चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून येतो यावेळेस गगनभेदी षटकार. 7 धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचेल. CHB धारणी संघाच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या वानेरवी टीमची धावसंख्या पोहोचली जातीये
50 धावा फलकावरती पोहोचल्या जातात. अर्धशतक कंप्लीट होत आहे. अगदी आघाडीचे खेळाडूने धावा जमवल्या आणि त्या धावांना मग सातत्य ठेवण्याचं काम केलं. प्रतीकने 2 धावा जमवल्या, त्यानंतर वैभव आणि त्याच्या सोबतीनं कौशल हा खेळाडू मैदानावरती रेलचल करतोय धावांसाठी. अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहे. सांघिक स्वरूपानं गोलंदाजीच्या पटलावरती गोलंदाज सज्ज निशांत. आदरणीय कुंडलिकजी मालुसरे आणि त्याचबरोबरीनं ज्ञानेश्वरजी देवगरे साहेब या ठिकाणी येत आहेत. मान्यवरांचं स्वागत केलं. नो बॉल आणि या चेंडूवरती मिळालेल्या अत्याचार 1+4 न धावफलक पुढे सरकेल. टीम वानिवली संघाचं 55 रन्स. डीजे लाव गाणी तुझ्या. डीजे ऑपरेटरला विनंती करेन, आपण युवा आहात, आपले पप्पा आपले वडील या क्षेत्रामध्ये फार चांगली कामगिरी करतात आणि त्यांचं योगदान आपल्यासाठी खूप महत्त्वाचं राहिलं आहे आणि त्या पद्धतीने आपण या क्षेत्रामध्ये कामगिरी करावी या शुभेच्छा आपल्याला असतील. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, डॉट बॉल आला बऱ्याच कालावधीनंतर आणि धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावली जाते. 55 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, डावातील शेवटचा चेंडू. खोलवर टप्प्याची गोलंदाजी अफलातून होती का फलंदाजी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आणि फलंदाज होईल या चेंडूवरती. झेलबाद डावाची समाप्ती होणारा येईल का षटकार या विचारानं होतोय फलंदाज बाद. धावसंख्या जमली 55, 56 धावसंख्येचं लक्ष आहे. मात्र अंबिका चौक टीमच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतोय, ही मॅच संपल्या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगतच यायचं आहे. डीजे लाव गाणी तुझे. जी मालुसरे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होईल. मी विनंती करेन भावेशजी उमले यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते अतिथींचा या ठिकाणी शुभ सन्मान साकार करावा. आदरणीय भगवानजी देवगरे यांना विनंती असेल वानिवली टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवा. आपण आम्ही धारणी टीमला विनंती करू, रोशन पाटील आपले बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवा. या ठिकाणी व्यासपीठावरती आपण पाहता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अतिथींचा सन्मान शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचा प्रत्येक पुष्पगुच्छ आणि ही स्पर्धा कायम स्मरणामध्ये राहावी यासाठी अतिथींना सन्मान चिन्हाने सन्मानित केलं जात आहे. अतिथींचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जात आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि ही स्पर्धा कायम अथांगपणे स्मरणात राहावी. जय हनुमान क्रिकेट संघ इसांबे यांच्या माध्यमातून उमेश स्मृती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि या ट्रॉफीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं अगदी आदरपूर्वक या ठिकाणी अतिथी आदरपूर्वक सन्मान केला जातो. कारण आई जिजाऊने सांगितलं या महाराष्ट्राच्या
पृथ्वी तलावरती येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं, तो छोटा असावा की मोठा, त्याचा आदरपूर्वक तुम्ही सन्मान केला ना तर तुमचा आदर करेल. म्हणजे तुम्ही समोरच्याला रिस्पेक्ट दिली ना तर तो समोरचा तुम्हाला रिस्पेक्ट दिली जाईल. क्षेत्र कोणतंही असो त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही त्या त्या व्यक्तिमत्वाचा आदर करायला शिका, तरच तुम्हाला आदरपूर्वक मानलं जाईल. आणि तेच आदराचे तत्व या स्पर्धेमध्ये अगदी साहिल माबदे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी पेलताना पाहायला मिळते. या संपूर्ण टीम जबाबदारीनं ते काम करते. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा आदरपूर्वक सत्कार या स्पर्धेमध्ये केला जातो. निलेश दादा यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आम्ही वाणिवली टीमला कॉल देतो, आपण क्षेत्ररक्षणामध्ये लगेच तैनात व्हा, एवढा वेळ घेऊ नका आपण, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये याच वेळेचा बंधनकारक आपल्यावरती टिपला जाईल. कारण इथे आपण वेळ घालवला तर कदाचित आपल्याला सेमीफायनल आणि त्यानंतरच्या पुढील सामने कदाचित एका एका षटकाचे देखील खेळावे लागू शकतात. कारण सूर्य अस्ताला लवकर जातो, संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेचं दमट वातावरण निर्माण होतं आणि चेंडू मैदानावरती जास्त बाहेर जात नाही. अशा वेळेस गोलंदाजांना देखील कठीण वातावरण निर्माण होतं, हे आपण जाणावं आणि अशा वेळेस आपण या वेळेचा उपयोग चांगल्या पद्धतीनं पार पाडावा, जेणेकरून आयोजकांना संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडा वेळ राहिला तर मैदानावरची आटपाआटप करण्यासाठी ते उपयोगी ठरेल. यासाठी आपण देखील एका यशस्वी स्पर्धेचे आयोजक असता, त्याच्यामुळे या बाबी आपल्याला नितांतपणे जाणीव असावी, हे मला महत्त्वाचं वाटतं. ही बाब निखिलजी बाबर यांची फार महत्त्वाची आहे, मात्र ही बाब मी माझ्या समालोचकांमधून स्पष्ट करू शकत नाही. हे प्रत्येकानं ते जाणावं, संध्याकाळ ही किती महत्त्वाची आणि किती लाख मोलाची असते. कारण तीच वेळ असते जी खोट्याचं खरं अगदी नकळतपणे आपल्या वाणीमधून बोलून जाते. जाऊया पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये, ज्या ठिकाणी मॅच चालू आहे. मच्छिंद्र रसाळच्या विपक्षात शरद मुसळे म्हणजे वानेवली आणि ते एका बाजूला आहे धारणी टीम. धारणी टीमच्या अगेन्स्ट पहिल्या डावामध्ये धावसंख्या बनवली वानेवली टीमनं 55-56 धावसंख्येचा पाठलाग करताना. रोशन पाटील पहिल्याच बॉलवरती, किती विकेट महत्वाची आहे ना ती या आवाजामधून स्पष्टता निर्माण होतीये. दाद एवढी होती ना का मैदानाच्या चारी बाजूवरील खेळाडू आवाज देत होते पंचांना हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल की नाही. मात्र येतोय पहिल्या बॉलवरती डॉट बॉल. गोलंदाजीच्या पटलावरती शरद मुसळे, डाव्या हाताचा गोलंदाज सज्ज. ऑन साइडला फटका, एकच धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कोणतेही प्रयत्न नाही आहेत. 24 बॉल 56 धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवातीचे 2 चेंडू वरती फक्त 1 धाव पाहायला मिळते. म्हणजे शेवटचे 22 चेंडू आणि आता बनवायच्यात बॅटिंग करणाऱ्या CHB धारणी संघाला 55 धावा. अगदी आघाडीची जोडी मैदानावरती. रोशन पाटीलच्या साथीला गोरख रसाळ, धावांची रणमशीन. बॅटिंग ऑर्डरच्या खेम्यामधील मोठा खेळाडू धारणी संघाचा मैदानाच्या आतमध्ये गोरख रसाळ ऑन स्ट्राईक वरती. खोलवर टप्प्याची गोलंदाजी ऑन साइडला गॅप सिलेक्शन फटका, क्षेत्ररक्षक चेंडू वरती प्रतीक खैर मोठे प्रेक्षकाच्या भूमिकेमधून चेंडू आउट ऑफ द पार्क. गोरख रसाळ यांच्या बॅट मधून येतोय हा चौका. डीजे लाव गाणी तुझे. आपल्या प्रेक्षकांची पुरवेल. धारणी की वानेवली बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. ऑन साइडला जाऊन फटका, मिड विकेटला खेळायचा होता. तुम्ही जर बॅटिंग करणाऱ्या गोरख रसाची स्टाईल जर पाहिली तर पाठीमागचा पाय थोडासा ॲक्रॉस होता, पुढचा पाय थोडासा अँगल न होता, त्यामुळे हा बॉल बॅटीच्या आतील कडेला लागून बॅक स्क्वेअरला गेला आणि त्यानंतर एकेरी धावेचं सहकार्य राहिला. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली. आतापर्यंत 4 चेंडूच्या खेळीच्या समाप्तीनंतर 56 धावसंख्येचा पाठलाग करताना 6 या अंकांवरती. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, हा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिली गोल्डन विकेट बॅक टू द पॅव्हलियन. CHB धारणी संघाचा महत्वाचा खेळाडू होतो या बॉल वरती रोशन पाटील. जेलबादेच्या स्वरूपानं बाद. दिचे लाव गाणी तुझे.
फार चांगलं संगीत डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नखवा मला साथ देतील का माझ्या आयुष्यासाठी, माझं पोट भरण्यासाठी या समुद्राच्या किनाऱ्यावरती मी चालत राहीन कोळी बांधा म्हणून आयुष्यभरासाठी. आणि हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पेलावं लागेल. वानेवडी टीमला यशाच्या अंकपटलावरती जाण्यासाठी संपूर्ण क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल मैदानावरती या गोलंदाजाला, तरच विजयाच्या अंकपटलावरती ते जाऊ शकतात. मात्र दुसऱ्या बाजूनं एका बाजूने किल्ला विजयाच्या अंकपटलावरती जाऊ शकत नाही. भागीदारी महत्वाची असते या मैदानावरती चालताना. कोणत्याही क्षेत्रामध्ये सांघिक खेळामध्ये दोन खेळाडूंचं मिलन ज्यावेळेस होतं ना, त्यावेळेस निश्चित स्वरूपानं तो संघ यशस्वाच्या अंकपटलावरती जाण्यासाठी प्रयत्नशील असतो. शरद मुसळे गोलंदाजीच्या पटलावरती पुन्हा एकदा सज्ज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. आतापर्यंत 5 बॉल फेकलेत. एका तिसऱ्या बॉलवरचा खेळ वगळला तर उर्वरित चेंडूवरती चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत पाहायला मिळत आहे. मिडल ऑर्डर मध्ये मच्छिंद्र रसाळ हा खेळाडू. चेंडूच्या मेरिट नुसार हा फटका ऑन साइडला. प्रतीक खैरमोडे चेंडू, प्रतीक खैरमोडेचा सहाय्य मिळतं. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. साहिल या एकेरी धावसंख्येच्या बरोबरीनं पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. 24 बॉल 56 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या जमली जाते ती 7, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 49 या धावसंख्येची. आदरणीय सन्मानित अनिलजी चव्हाण आणि त्याचबरोबरीनं मयूरजी देवकर, इसंबे गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक क्षेत्रातील हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहत आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पारितोषिक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलंय. त्यांचा आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय. वेलकम वेलकम वेलकम. नितीशजी भालिवडे यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम करतोय. त्यांना मी मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. राज महाब्दी यांचे फार जवळचे ते मित्र आहेत आणि त्यांना आम्ही या स्पर्धेमध्ये आमंत्रित करतोय. मात्र मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 49 धावसंख्येची. या षटकामध्ये गोरख रसाळच्या साथीनं मच्छिंद्र रसाळ बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक घेऊन ठेवेल का? एका काळी निखिल बाबर सर सलामीची जोडी मैदानामध्ये या जोडीला आपण पाहायचो. मात्र आज मिडल ऑर्डर मध्ये मच्छिंद्र रसाळला तुम्ही पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती, गोरख रसाळला आघाडीवरती पाहताय. एका मॅच विनिंग परफॉर्मन्सने ही जोडी अनेक क्रीडा संकुलावरती आपण पाहिली आहे. मात्र गोलंदाजीच्या पटलावरती बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे कौशल. हा चेंडू पंचांनी या चेंडूला खराब घोषित केलं. अभांतरच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 18 बॉल 49 ची आवश्यकता असताना हा चेंडू खराब. तर शेवटचे 18 चेंडू आणि गरज आहे ती 48 धावसंख्येची. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. खेळाडू टाळ्या वाजवा मच्छिंद्र रसाळसाठी, कारण पंचांनी आउट देण्याच्या आधी मैदानाच्या बाहेर हा खेळाडू निघलाय. फार असे खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. झेल बाद या ठिकाणी आपल्याला मच्छिंद्र रसाळ हा खेळाडू होतोय. या ठिकाणी बाद डीजे लाव गाणी तुझे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तन्मय हा खेळाडू दाखल होईल. फार काळ राहता आलं नाही मच्छिंद्रला मैदानावरती. हेच कारण असावं कदाचित विस्फोटक खेळाचं प्रदर्शन. मात्र मैदानावरती तुम्हाला विस्फोटक आणि चांगल्या वृत्तीची खेळी या समतोलानं ज्यावेळेस तुम्ही खेळताना त्यावेळेस निश्चित स्वरूपाने एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचं कार्य तुमच्या फळीमधून बॅटमधून पाहायला मिळतं. गोरख रसाळच्या साठीनं तन्मयला आता चांगला खेळ करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू अबांतर, त्यानंतर या बॉलवरती विकेट. 17 बॉल आता शिल्लक असतील आणि गरज आहे 48 धावसंख्येची. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा कौशल्य तयार असेल.
आडव्या बॅटनं ऑन साइडला फटका जाईल 6 या धावफलकासाठी. तन्मयच्या पहिल्याच बॉलवरती येतो षटकार. समोरच्या विभागामध्ये हा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. अजून एका खेळाडूला करावा लागतोय परतीचा प्रवास. धारणी टीमचा खेळाडू होतोय तन्मय हा झेलबाद. युवा खेळाडू आत्मविश्वासाची मनगटाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न. मात्र षटकार आल्यानंतर कदाचित एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या ठरतात. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. बॅट अँड बॉलचा यावेळेस कोणताच संपर्क नाहीये. मात्र पंचांनी सांगितलं हा उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा अबांतर बॉल एक्स्ट्राची 1 रन धावफलकामध्ये जॉईंट होईल. एकेरी धावसंख्येच्या मदतीला धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 अंकांवरती. 56 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या जमली आहे ती 15. हा चेंडू अगदी डाव्या एष्टीवरून रिलीज होतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या साहाय्याने जुनी आवश्यकता आहे ती 41 ची 41 या धावसंख्येची. चांगली गोलंदाजी मैदानावरती साकार केली जाते. अगदी ऑन स्ट्राईक वरती आपण पाहत आहे. तन्मय या खेळाडूला अजिंक्य भोर खरं तर त्यांची जागा आज आम्ही चालवली. आम्ही त्यांना धन्यवाद देऊ. आपण वेळेमध्ये या स्पर्धेमध्ये खरं तर दाखल झालात आणि खरं तर अजिंक्य भोर सध्या पिंपरी चिंचवड सारख्या विभागामध्ये सातत्यानं आपण त्यांना पाहतो. या बॉलवरती आपण पाहिलं तर सिंगल आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूच्या साहाय्याने पहिल्या षटकात अजिंक्य जमल्या 7 धावा. त्यानंतर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये 9 धावा. टोटल धावसंख्या 24 चेंडू आणि 56 धावसंख्येचा पाठलाग करताना 24 पाहायला मिळते. शेवटचे एकूण धावसंख्या 16 या अंकांवरती पाहायला मिळते. शेवटचे 12 चेंडू आणि गरज येते 20.00च्या सरासरीनं 40 या धावसंख्येची आवश्यकता आहे. मात्र या 40 धावसंख्या जमवायच्या एका बाजूने की एका बाजूने या धावसंख्या थांबवायच्या. यासाठी CSB धारणी संघानं मैदानाच्या आतमध्ये कोणत्या खेळाडूला तिसऱ्या षटकामध्ये आणायचा. तिसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल ॲव्हरेजच्या बरोबरीनं ज्या बाजूने धावा येतात अशा वेळेस विकेट देखील गरजेच्या आहेत आणि चेंडू निर्धाव देखील CSB धारणी संघाला गरजेचे आहेत. अशा वेळेस कोणत्या खेळाडूला आणायचं गोलंदाजीच्या पटलावरती आणि कोणता खेळाडू ठरेल आमच्यासाठी विजयाच्या अंकपटलावरती नेण्यासाठी. मात्र त्याच्या विरोधात 2 खेळाडू चर्चा करतात. ही 40 धावसंख्या बनवण्यासाठी एका बाजूने किल्ला लढवायचा की खराब चेंडूला मैदानाच्या बाहेर आणि चांगल्या चेंडूला सन्मानजनक पद्धतीने हाताळायचा. तरच 12 चेंडूमध्ये 40 ही धावसंख्या आम्ही सन्मानपूर्वक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करू शकतो आणि अंबिका चौक संघासोबत खेळण्यासाठी आम्ही सक्षमपणे मैदानाच्या आतमध्ये एक पाऊल पुढे टाकू शकतो. गोलंदाजीच्या पटलावरती गोलंदाज येणं गरजेचं आहे. CSB धारणी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना गोलंदाजीच्या पटलावरती वैभव थोरवे नवीन म्हणता हा खेळाडू अगदी उंच पतळावरती जाताना पाहायला मिळतोय. अगदी आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं थेट पिंपरी चिंचवड मधून या स्पर्धेमध्ये अजिंक्य भोर दाखल होत आहेत. त्यांचा आम्ही खरं तर त्यांची फ्लाईट काल मिस झाली आणि त्यानंतर ते थेट आपण पाहतो दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 11 वाजता दाखल झाले आणि त्यानंतर आता या व्यासपीठावरती ते पाहतात. हा चेंडू ऑन साइडला आपण पाहता
एक धावे चेंडूवरती कंप्लीट केली जाते. एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. शेवटचे 11 चेंडू आणि आता गरज आहे 39 या धाव संख्येवरती. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने इसांबे टीम वरती आणि इसांबे ग्रामस्थांवरती असणारं प्रेम या व्यासपीठावरती असणाऱ्या नागरिकांचं पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं वानिवली परिसरातील खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रामधील एक मोठं नाव आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करणारे आमचे सुनीलजी थोरवे साहेब आणि मराठा समाजासाठी काम करणारे मी तर म्हणेन यावेळेस अनेक लोक बोलतात माजी जिल्हा परिषद सदस्य मी तर म्हणेन सध्याच्या घडीला होणारी वडगाव जिल्हा परिषद त्या जिल्हा परिषद सदस्यापैकी खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे साहेब यांच्या पक्षाचे म्हणजे ज्याने सुरुवातीला मराठी माणसासाठी उठाव केला त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अगदी खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख या रायगडमध्ये ते उत्तम शेठ भोये साहेब यांना मी खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये स्वागत करेन. मैदानावरती आपण या सर्वांचं स्वागत यथोचितपणे करूया. मात्र या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये घडलं दुहेरी धावसंख्या 12 बॉलमध्ये बनवायच्या होत्या 40 3 बॉलमध्ये बनल्या 3 म्हणजे आता शेवटचे 15 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज असताना खराब क्षेत्ररक्षण आणि त्यावरती आलेला गोरख रसाळचा चांगला फटका 4 धावसंख्येच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरली जाते. शेवटचे आता 8 चेंडू आणि गरज आहे 33 धावसंख्येची. योगेश पिंगले धारणी टीमचे खंदे समर्थक या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. गोरख रसाळ सामाजिक क्षेत्रातील हा व्यक्तिमत्व आता मैदानावरती आग ओतणारी फलंदाजी करतोय. गावाचं नाव आणि गावाची अस्मिता मनामध्ये पेटून उठतीये. ते चित्र दाखवणारी फलंदाजी रोशन पाटील बाद आला मात्र हम भी किसी से कम नहीं है. ही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चेंडूला फेकून दिला मैदानाच्या बाहेर 6 धावसंख्येसाठी. सुरुवातीचे 3 बॉल राहिले वानिवली टीम आणि वैभव थोरवेसाठी. मला त्या पुढील सांगतोय हा फलंदाज माझ्या पुढचे 3 चेंडू हा चेंडू दबाव दबाव प्रेशर 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 आत्मविश्वास कमी करणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 7 चेंडू आणि गरज आहे 26 धावसंख्येची. बॉलिंग ट्रॅक वरती वैभव थोरवे ऑन साइडला फटका खेळण्यासाठी तयार होते. बॅटीच्या अतिल कडा लागून फर्स्ट बॉल स्लिप मध्ये हा चेंडू. तोपर्यंत एकेरी धावसंख्येचा कार्यकाळ राहिला. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली जातीये ती 24 चेंडू 56 धावसंख्येचा पाठलाग करताना 31 म्हणजे अजूनही आवश्यकता असेल ती 6 बॉल मध्ये 25 धावसंख्येची. आपण पाहता व्यासपीठावरती अगदी ही नावं देखील घेण्यासाठी गरजेचं आदरणीय सामाजिक क्षेत्रामधील हे नाव अगदी ज्या वेळेस गरज असेल त्यावेळेस युवकांच्या पाठीशी हे नाव अगदी दमदारपणे उभं राहिलं जातं. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी माणुसकी जपावी ना त्या माणुसकीच्या कार्यानं हे व्यक्तिमत्व सुधीर सावंत साहेब अगदी पुढे सरकले जातात. आणि त्याच पद्धतीने सातत्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करता आणि सामाजिक क्षेत्रामधून काम करत असताना युवा पिढीसाठी तुम्ही दमदार कामगिरी करताना त्यावेळेसच तुम्हाला राजकीय पटलावरती आणलं जातं. आणि राजकीय पटलावरती ज्या वेळेसच येता त्यावेळेस तुम्ही युवांच्या पाठीशी खंबीरपणे साथ असता. कारण इसांबे ग्रामपंचायतीमध्ये जर आपण पाहिलं ना तर अगदी मोठमोठे लोक शर्तीमध्ये होते. मात्र अशा वेळेस इसांबे ग्रामपंचायती सरपंच पदावरती कुणाचं नाव कोरलं गेलं ना ते हिरामनजी हिलम साहेब होते आणि ते व्यासपीठावरती यावेळेस उपस्थित आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावसंख्येची. पहिला चेंडू आय विल डेफिनेटली दांडी गोल फलंदाज होतो या चेंडूवरती गोरख रसाळ हा खेळाडू बाद.
गरजेच्याच वेळी महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी बाद होताना आपण पाहता. मच्छिन गोरख रसा हा खेळाडू मैदानाच्या बाहेर ढकलला जातोय. इनॅट नंबर 3 पहिल्या क्रमांकावरती आलेला चांगल्या धावफलकाला पुढे सरकवणारा हा खेळाडू. शेवटचे आता 5 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 25 या धावफलकाची. लखनचा बॉल बॅक टू द बॉलर आणि समोरच्या विभागामध्ये हा चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत एकेरी धावसंख्येचा कार्यकाळ राहिला. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीनं शेवटचे 4 चेंडू आणि आता गरज आहे ती 24 या धावसंख्येची. नवजात सिद्धू पाजींच्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं अजिंक्य तर एके दुक्के से चलेगा नहीं, जीत की मुकंदर पोहोचना है तो चौको चक्को की बरसात करना पडेगा. आणि ते चित्र करावं लागेल. रोशन पाटील बाद झाल्यानंतर गोरख रसाळनं एक हाती किल्ला लढवला मात्र कोणत्याही खेळाडूला त्याला साथ देता आली नाही. म्हणून आता दबावमध्ये पाहायला मिळतोय की काय CHB धारणी संघ वानिवली टीमच्या अगेन्स्ट खेळताना गोलंदाजीच्या पटलावरती पुन्हा एकदा सज्ज असतील. लखन ऑन साइडला फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून येतोय. हा षटकार फलंदाज सांगून देतो हम भी किसी से कम नाही आहे. मॅच अजून संपली नाही. डीजे लाव गाणी तुझे. देखील शेवटचा क्षण फार महत्वाचा असतो. शेवटचे 3 चेंडू आणि गरज आहे अंतिम टप्प्यामध्ये असणारे 3 षटकार. लेट आला पण हा षटकार निर्णायक आला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. बॉलिंग ट्रॅक वरती 3 बॉल गरज आहे 18 या धावसंख्येची. गोलंदाजीसाठी लखन तयार. अजून एक आला 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 दमकापासून हा षटकार मैदानाच्या बाहेर गेला. शेवटचे 2 बॉल गरज आहे 12ची. डिझेल लाव गाणी तुझे. हेच हवं असतं एखाद्या प्रेक्षकाला आपल्या गावाच्या अस्मितेसाठी लढा देण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस आजचा आणि त्या दिवसामध्ये प्रेक्षकांना चौथा दिवस 44 धावा धावफलकावरती 4 विकेट गमावल्यात आणि षटकातील पण 4 बॉल संपलेत. चौथ्या षटकातील पण 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 44 अंकांवरती आणि गरज 4 विकेट गमावले आणि 4 फलंदाजांना बाद केलं म्हणजे समतोलाचं कारण चित्रनगरीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 2 चेंडू गरज आहे 12 धावसंख्येची. स्पर्धेचं आयोजन आवडलं असेल तर टाळ्या वाजवा आयोजकांसाठी. 2 बॉल गरज आहे 12ची. ऑन साइडला खेळायचं होतं मात्र हा चेंडू स्कोर ऑफ द लाईन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव पूर्ण. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं शेवटच्या 1 चेंडू आणि आता गरज येते 11 धावसंख्येची. अजिंक्य आपण बऱ्याच स्पर्धा पाहिल्यात एका चेंडूवरती 12 ही धावसंख्या पूर्ण करताना. मात्र या ठिकाणी आत्मविश्वास जर कायम असेल धारणी टीमचा त्या धावा देखील होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज लखन तयार. हा चेंडू ऑन साइडला. हा विजयी गोलंदाजीचं प्रत्युत्तर पाहायला मिळतात. लखननं मैदानावरती चांगली गोलंदाजी केली आणि या स्पर्धेमध्ये फार चांगला खेळ CHB धारणी संघाचा राहिला. त्यांना मी धन्यवाद देऊ. आम्ही गोरख रसाळ यांना विनंती करू आपण व्यासपीठावरती यावं. चला थँक्यू तेजस. खूप चांगली फाईट या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिल चौधरी. 9 चेंडूमध्ये 25 धावा, 1 षटक टाकत असताना 7 धावा आणि 1 विकेट ज्यांनी प्राप्त केली होती तो ठरला होता पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. ते आले नव्हते मॅन ऑफ द मॅचचा किताब